हॅलो फ्रेंड्स. तर आज आपल्याला बनवायचा आहे लाल मिरचीचा काळा मसाला. तर त्यासाठी आपण मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत. धने आहेत. धने आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहोत व्यवस्थित. त्यानंतर आपण खसखस पण चांगल्या पद्धतीने कोरडीच भाजून घ्यायची आहे. नंतर थोडंसं त्याला तेल सोडायचं आहे. त्यानंतर आपण खोबऱ्याचे काही काप करून घेतलेले आहेत. खोबरं भाजून घेणार आहोत 2 मिनिटासाठी. त्यानंतर आपण काही खोबरं किसून घेतलेलं आहे. ते खोबरं पण आपण छान पद्धतीने भाजून घेणार आहोत तेल सोडून. तर ते पण आपण बाजूला काढून घेतलेलं आहे. आपण तमालपत्र हे आहे, तर हे थोडंसं अंबळ भाजल्यानंतर बाजूला काढून बाकीचे सगळे जे मसाले आहेत ते आपण थोडेसे भाजून घेणार आहोत 2 मिनिटासाठी. तर ते मसाले पण आपण बाजूला काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला हळकुंड भाजायचे आहेत. तर त्यासाठी भरपूर प्रमाणात तेल लागत आहे. तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल टाकून आपल्याला हळकुंड तळून घ्यायचे आहेत. हळकुंड तळल्यानंतर खूप मोठी होतात. तर आपल्याला तळल्यानंतर खूप मोठी होतात, तर तशी हळकुंड लागतात. तर बघा, अशी याची साईज वाढलेली आहे. भज्यासारखे तळून काढायचे आहेत आपल्याला. तर बघा, आपण आता अशा पद्धतीने हळकुंड तळून घेतलेली आहेत, बाजूला काढून घेतली. त्यानंतर आपण 1-2 दिवस उन्हात चिरलेला कांदा ठेवला होता. तो छान पद्धतीने ड्राय झाल्यानंतर आपण तो पण त्यामध्ये भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण ज्याला हवरी म्हणतो किंवा तीळ म्हणतात, तर ते तीळ पण आपण थोडेसे टाकलेले आहेत. ते पण आपण आंबळ भाजून घेणार आहोत. त्याला कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून ते पटकन भाजले जातात. यामुळे मसाला एकदम टेस्टी होतो. त्यासाठी आपल्याला ते वापरायचे आहेत. तर त्यानंतर आपल्याला ज्या आपण निवडून ठेवलेल्या लाल मिरच्या आहेत त्या पण भाजून घेणार आहोत. थोडीशी तेलाची धार सोडून त्या छान पद्धतीने भाजून घेणार आहोत. त्याचा कलर पण टिकला पाहिजे यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने आपण थोड्या थोड्या करून या मिरच्या भाजून घेणार आहोत. त्यानंतर बघा, हवरी आणि खसखस दोन्ही एकत्र करून घेतलेले आहे. ते एका सेपरेट कॅरी बॅगमध्ये बांधून घेणार आहोत. आणि हे खोबरं हे पण सेपरेट कॅरी बॅगमध्ये बांधून घेणार आहोत. त्यानंतर आपण कांदा काळा झाल्यानंतर तो पण बाजूला घेणार आहोत. तर बघा, आपण अशा पद्धतीने काळा मसाला आपला कुटून आणलेला आहे डंक्यातून, अशा पद्धतीने तयार आहे.